काय रे इस्माल्या, हरभऱ्याच्या शेतात गेला होतास का चणे आणायला? किती वेळ? मी काय करू, तिकडे चक्कीत मॉप लाईन होती, बघून टाइम लागलो. आणि अन्या अख्ख्या गावाची दिवाळी आहे, फक्त आपल्या रामाश्रयची नाही. हो, म्हणून इतका वेळ? अरे या वर्षीच्या दिवाळीत फराळ मिळण्याच्या ऐवजी पुढच्या वर्षीच्या दिवाळीत फराळ मिळायचा. जाऊ, तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. हो. माझं इथं काय काम आहे काय? नाही तर मी जात आहे बाहेर तिकडे सगळी कंदिलावरून भांडतायत, त्यांना जाऊन मदत करताय मी. अच्छा, म्हणजे आता तू त्यांच्यात सामील होणार आणि तुम्ही पुढच्या वर्षीच आकाश कंदील लावणार. अन्या, हर वर्षा मी भांडण सोडवताय मग कंदील लागतं. तसं पण काटेच्या सगळी झाडायची आहेत. हो रे. आणि आपलं चिमाजीने आतरंग असून पुरणार नाही. मी जात आहे तिकडं. हो, जा जा जा. म्हणजे मला शांतपणे सगळं फराळाचं करताय. हा. अरे अन्या, हा, तुला सांगायचं विसरलो. काय? धनंजय भाऊ आलेत, त्यांच्यासाठी काहीतरी बेचना खाया बनव. हा? त्याची काही गरज नाहीये, त्याला फराळाचं करू दे. खमंग फराळच खाणार आहे मी. भाऊ मग मी बनवताय. नको, तुझा बाहेर आधी आणि त्यांना मदत कर बघू. हे बघ, मी महत्वाचा नाहीये, रामाश्रयची दिवाळी जास्त महत्वाची आहे. ती दणक्यातच साजरी व्हायला हवी, कळलं? चल जा जा बाहेर लग जा. अण्णा, रव्याचे लाडू खायला येणार आहे आम्ही, मस्त झाले पाहिजे. जरूर जरूर. मजा करून घ्या. ही तुम्हा सगळ्यांची शेवटची दिवाळी आहे रामाश्रय मधली. नंतर हे माझं असणार आहे. पुढची प्रत्येक दिवाळी माझी असेल इकडे. फार लागलं नाही ना रे? हा, नाही काय नाही, थोडासा मुका मार लागलाय बस. तुला नाही लागलं काही? नाही, मला नाही लागलं. थांब, मी तुला क्रीम देते. अगं काही गरज नाहीये. हे असलं दुखणं अंगावर काढायची सवय आहे का तुला? हा? सवय कसली ग, पण ती करून घ्यावी लागते. हे असं छोटं मोठं चालू असतं. पण म्हणून काही औषध नाही लावायचं. गौरी, तू ना उगाच काळजी करतेस. उगाच? कपिल, माझ्यावरचा राग स्वतःवर काढू नकोस प्लीज. राग? कसला राग? आणि मुळात मी का चिडू तुझ्यावर? आता ते मला कसं माहित असेल? आणि तू सांगितलं नाहीस तर मला कळणारही नाही. पण एक गोष्ट खरी आहे, तू माझ्याशी आधीसारखं वागत नाहीस. अशातलं काही नाहीये. मी आधीसारखाच वागतोय तुझ्याशी. तुला ना काही वाटत असतं. एनिवे, तू मालक आहेस, त्यामुळे कोणाशी आणि कसं वागायचं हा तुझा पर्सनल चॉईस आहे. गौरी, हे लाव. अगं आव. अरे अधिकारी सर, खरं तर ही गौरवशाली गोष्ट आहे एखाद्याच्या बाबतीतली. पण ह्याने ह्याच्यात दिवे लावले, त्याने त्याच्यात दिवे लावले, ही म्हण किंवा वाक्प्रचार किंवा काय जे काय आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं वापरलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि त्या कोणाशी बोलताय? ते हे कोणी नाहीये तुमची इच्छा ऐकायला. हा? जांभळे, हा, जरा दिवा लावा. कर ना काम तुझं, कर ना. कुठे गेले ते आत? ह्या सगळ्या मुलांमुळे ना रामाश्रयमध्ये कसं प्रसन्न वाटतंय बघा. तुला सांगू कपिल, मला तर असं वाटतं की हे सगळं गोकुळ आहे आणि ते सगळे बाळकृष्ण. एक नंबरचे खोडकर. अहो, खोडकर म्हणजे काय? लहान मुलं आहेत ती. खोड्या ते नाही काढणार तर काय आपण काढणार? तुम्हाला सांगतो, मला ना लहान मुलं फार आवडतात. आता ही मुलं इथे असेपर्यंत मी अगदी ह्यांच्यातलं एक होऊन जगणार. धमाल करू आपण. अधिकारी साहेब, तुम्ही आयुष्यात आतापर्यंत जितक्या दिवाळ्या बघितल्यात ना त्या सगळ्या विसरून जा. का का? अहो मी सांगतोय ना, विसरून जा. तो विसरून जा ना. एकदा भरभरून बघा आमच्या रामाश्रयामधली दिवाळी. अनुभवा मस्तपैकी एकदम प्रदूषण मुक्त दिवाळी.
म्हणजे कमी प्रदूषण असलेली दिवाळी. हो अहो रामाश्रयातली दिवाळी अशी आरामात नाही बघत आहेत, पण तुम्ही अगदी भरभरून पाहून घ्या. काय दरवर्षी ही अशी दिवाळी नाही बघता येणार ना गर्दीमुळे. हो, मग यावेळी आलेली दिसत नाहीत. मंदी मंदी जागतिक मंदी आहे ना, म्हणजे या मंदीमुळे बाकीच्यांचं नुकसान झालं, पण तुम्हाला लाभदायक ठरली ही दिवाळी. हो ना. आणि जांभळे यांना यावर्षीची दिवाळी बघता येणार आहे, कारण सर थांबणार आहे तिथे. हो हो. अरे नाही कपिल, मी नाहीये इकडे दिवाळीला. अ- मला उद्या निघावं लागतंय, कारण महत्वाचं काम आहे मुंबईला. अहो अधिकारी सर आल्यासरशी 2-4 दिवस थांबा ना. दिवाळी संपायला तर 2 दिवस तर राहिलेत, मजा करू. अरे मला पण मजा आली असती इकडे, पण काय करणार. आणि हो, तुझ्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल पण बोलायचं आहे ना. हो, थँक्यू. सो आजचा दिवस आहे इकडे, मी उद्या जाणार. ओके. हे हे असं होतं बरं का, म्हणजे मोठ्यांमुळे लहान मुलांनाही मजा करता येत नाही. कुणी सांगितलं मी एकटाच जातोय मुंबईला? हा, मुलं इकडेच राहतील. तशी कपिलला लहान मुलं आवडतात म्हणतोय तो धमाल करेन ना मुलांसोबत. काय कपिल? हो हो. मालक चहा. अण्णा मी कित्येकदा सांगितलंय मालक मालक नका म्हणू, कपिल म्हणा मला. बरं मालक, हा आल्याचा चहा घ्या, तुमचं डोकं उतरेल. मी चहा घेतो, पण माझं डोकं नाही दुखत आहे. मग डोक्याला हात लावून कशाला बसलात? अहो चांगलं नसतं ते. म्हणा, तुम्ही पण म्हणा आता. आजी तेच सांगते, तुम्ही सांगा मला. आजी म्हणते डोक्याला हात लावून नाही बसला असता काय डोकं पडणार आहे का? तुम्ही पण सांगा. मालकांना मी डायरेक्ट असं कसं म्हणणार ना. बरं मालक नाही, पण मला सांगा नक्की काय झालंय मालक. कपिल साहेब, अण्णा आपल्या जमिनीचे ओरिजिनल पेपर शोधतोय मी. सगळीकडे 2-2दा चेक करून झाले, कुठेही सापडलेले नाही. आता तर मला एक वेगळीच शंका येते की आपले पेपर्स आहेत की तर नाहीच आहेत. असं वाटते की उगाच लढतोय मी तर दगडू परबची केस. मालक निराश होऊ नका, मिळतील. आप्पा आणि तुमचे आजोबा कोणालाही फसवणारी माणसं नव्हती. काय करू मी, काय करू सांगा ना. मग काय करू? माझं ना डोकंच चालेल असं झालं आता. निराश होऊ नका मालक, समजतंय मला. विश्वास ठेवा, विश्वासच लढाईची ताकद देते. इथं आल्यापासून तेच तर करतोय मी, लढतोच आहे. धड अजून श्वासही घेतलेला नाही. जरा असा आशेचा एक किरण दिसतो, तिथे पोचेपर्यंत अंधार. या अंधारातला लढाई खेळून ना डोकं फुटायची वेळ आली. अरे आलात तुम्ही? मी आता गौरीला पाठवणारच होते तुम्हाला बोलवायला. तुम्हाला पाटावर बसता येईल ना? पाट मांडलाय, रांगोळी काढलीये, तुम्हाला जमेल ना पाटावर बसायला? नाही म्हणजे खरं तर कुठेही चालेल मला. मी बघतो, प्रयत्न करून पाहतो. हो बर. गौरी घे ना पटकन ओवाळून. हा अधिकारी सर, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून नाही, बॅड आफ्टरनून. का हो, काय झालं? तू माझ्या नातवंडांना कोंडून का ठेवलंयस?